नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 2 सजीव सृष्टी हा पाठ पाहणार आहोत. मुलांनो, ह्या पाठाचा आपण अभ्यास मागच्या काही सेशनमध्ये केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत आपण, तर ह्या पाठाचे मूल्यमापन आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मग आता पहिला प्रश्न आपण कुठला पाहणार आहोत मुलांनो, तर वनस्पती आणि प्राणी यामधील फरक काय आहे. तर वनस्पती आणि प्राणी यामधील फरक स्पष्ट करा. मग वनस्पती आणि प्राणी यातील काय फरक आहे तो आपण आता पाहूयात. तर वनस्पती स्वयंपोषी असतात. माहिती आहे तुम्हाला स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःचे अन्न त्या स्वतः तयार करतात. काही वनस्पती सोडल्या तर बहुतेक वनस्पती काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय करतात, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. मग प्राणी स्वतःचे अन्न बनवतात का, तर नाही. प्राणी हे परपोषी असतात. म्हणजे काय, तर प्राणी हे म्हणजे अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणजे काही प्राणी जसे हरिण, काही शाकाहारी प्राणी आहेत ते वनस्पतीवर अवलंबून असतात. आणि हरिण, उंट, जिराफ हे वनस्पतीवर अवलंबून असतात. आणि जे हे असतात वाघ, सिंह हे कोणावर अवलंबून असतात, तर ह्या प्राण्यांवर अवलंबून असतात. त्या प्राण्यांची शिकार करून ते आपल्या अन्नाची गरज पूर्ण करतात. मग ते स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाहीत. म्हणून प्राणी कसे असतात, तर प्राणी परपोषी असतात. आता दुसरा पॉइंट काय आहे ह्या फरकामधला, तर वनस्पती हालचाल दर्शवतात. वनस्पती हालतात ना, परंतु स्वतःचे स्थान बदलू शकत नाही. वनस्पती हालचाल दर्शवतात पण ते स्वतःचे स्थान बदलतात का, तर नाही. तर वनस्पती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात पाहिलात तुम्ही, तर नाही. म्हणजे वनस्पती हालचाल दर्शवितात परंतु स्वतःचे स्थान बदलू शकत नाहीत. प्राणी स्वतःहून हालचाल करतात व स्थान बदलू शकतात. म्हणजे प्राणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्यांचे स्थान बदलू शकतात. कळलं. आता तिसरा पॉइंट कुठला आहे ह्या फरकामधला, तर वनस्पतीमध्ये वाढ त्या जिवंत असेपर्यंत होत असते. वनस्पतीची वाढ जोपर्यंत वनस्पती जिवंत आहेत तोपर्यंत वनस्पतीची वाढ होत असते. आपण पाहिलं पाठामध्ये. पण प्राण्यांची वाढ तसं असते का, वाढ म्हणजे जिवंत असेपर्यंत होते का, तर नाही. प्राण्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंतच होते. काय, तर प्राण्यांची वाढ ठराविक कालमर्यादेपर्यंत होते. आता चौथा पॉइंट काय आहे, तर वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते. कळलं. काय असतं, वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते म्हणून त्या प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि मग त्यांचे स्वतःचे अन्न स्वतः त्या तयार करतात. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय करतात, तर ते सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी आणि इतर घटक मिनरल्स ते घेऊन त्यांचे अन्न स्वतःचे स्वतः म्हणजे अन्न बनवतात. हरितद्रव्य हे त्यांच्या पानामध्ये असते. काय असतं, तर वनस्पतीच्या पानांमध्ये हरितद्रव्य असते म्हणून त्या प्रकाश संश्लेषण हरितद्रव्याच्या मदतीने आणि सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ह्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर प्रकाश संश्लेषण म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. मग वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते म्हणून त्या प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. मग आता प्राण्यांमध्ये हरितद्रव्य असतं का, तर नाही. प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसतं म्हणून प्रकाश संश्लेषण क्रिया ते करू शकत नाहीत आणि मग ते स्वतःचे अन्न स्वतः बनवत नाहीत. त्या अन्नासाठी दुसऱ्या प्राण्यांवर अवलंबून असतात. हा फरक आहे दोघांमधला. कळलं. अजून काय दुसरा पॉइंट आहे फरकामधला, तर वनस्पती श्वसन करताना पानांच्या किंवा खोडांवरील छिद्रांचा वापर करतात. काय, तर वनस्पती श्वसन कशा प्रकारे करतात ते आपण पाहिलेलं आहे की नाही, तर ते पानं आणि खोड यांच्यावर असणारी छिद्र असतात त्यांचा वापर ते श्वसनासाठी करतात. पण प्राण्यांमध्ये श्वसनासाठी वेगळे अवयव असतात की नाही, त्यांना श्वसनेंद्रिय म्हणतात. प्राण्यांमध्ये वेगवेगळे श्वसनासाठी अवयव असतात. आता माशांमध्ये म्हणजे कल्ल्यांच्या साहाय्याने मासे श्वसन करतात. आपण पाहिलेलं आहे. आपण नाकाच्या साहाय्याने म्हणजे नाक आहे ना आपला अवयव, आपण नाकाच्या साहाय्याने श्वसन करतो. मग वनस्पती श्वसन कसं करतात, त्यांच्यामध्ये काय फरक आहे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये, तर वनस्पती खोडांवर आणि त्यांच्या पानांवर जी छिद्र असतात त्यांच्या साहाय्याने श्वसन करतात आणि प्राण्यांमध्ये श्वसनासाठी काय असतं, तर अवयव असतात. त्यांना काय म्हणतात, तर श्वसनेंद्रिय म्हणतात. आता दुसरा फरक ह्यांच्यामधला मुद्दा कुठला आहे, फरक कुठला आहे तो पाहूया. वनस्पतीतील प्रजनन. आता त्यांचं प्रजनन कसं होतं, तर हे बिया, खोड, पाने अशापासून नवे रूप तयार होऊन घडतं. आपण पाहिलं ना वनस्पतीतील प्रजनन कसं, तर एक बी लावली तर दुसरं झाड येतं किंवा एखाद्या गुलाबाच्या झाडाची फांदी तोडली तर आपण ती लावली तर तिच्यापासून आपल्याला नवीन झाड
तयार, नवीन रोपटं आपल्याला मिळतं. म्हणजे त्याचं म्हणजे नवीन प्रजनन कसं होतं वनस्पतीमधलं, तर खोड किंवा काही काही पानं ब्रायोफायलम सारखी पान लावलं तरी पण त्या पानापासून नवीन झाड तयार होतं. हे आपण म्हणजे आपण जेव्हा पाठ शिकलो तेव्हा आपण पाहिलं. मग प्राण्यांचं प्रजनन कसं होतं, तर प्राण्यांमध्ये अंडी घालणे आणि किंवा जन्म देणे, अंडी घालणे किंवा जन्म देणे या क्रियांमुळे प्रजनन घडतं. काही प्राणी अंडी घालतात तर काही पिलांना जन्म देतात. मग पक्षी काही असतात ते अंडी देतात की नाही, आणि जे काही म्हणजे हे गाय, जसे की गाय असते, म्हैस असते, हे पिलांना जन्म देते. म्हणजे प्राण्यांमध्ये प्रजनन कसं होतं, तर अंडी घालणे किंवा जन्म देणे. आणि वनस्पतीमध्ये प्रजनन कसं होतं मुलांनो, तर खोड पाने अशापासून नवे रूप तयार घडतं. मग तुम्हाला वनस्पती आणि प्राणी यातला फरक कळला असेल. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया मुलांनो. कुठला, तर वनस्पती आणि प्राणी यामधील साम्य काय आहे, तुम्हाला साम्य स्पष्ट करायचं आहे. मग काय साम्य आहे ते आपण आता पाहूया. वनस्पती ही प्राण्यांप्रमाणे सजीव आहेत ना, वनस्पती पण सजीव आहेत प्राण्यांप्रमाणेच. त्यामुळे या दोघातही सजीवांची लक्षणे सारखीच दिसून येतात. वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता आणि पुनरुत्पादन ही सगळी सजीवांची लक्षणं आहेत. आपण आपल्या ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. जेव्हा आपण पाठ शिकला तेव्हा आपण सजीवांची लक्षणे शिकलेलो आहोत. मग वनस्पती ही प्राण्यांप्रमाणे सजीव आहेत. त्यामुळे या दोघातही सजीवांची लक्षणे सारखीच दिसून येतात. सजीवांची लक्षणे कुठली, जसे की वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता आणि पुनरुत्पादन. या बाबतीत वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे वनस्पती सुद्धा वाढतात. आपण एखादं रोपटं लावल्यावर कसं वाढतं, आणि आपण एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू घरी आणलं तर ते थोड्या दिवसांनी वाढतं, आणि आपण घरी एखाद्या कुंडीत जर एखादं रोपटं लावलं तर ते सुद्धा वाढतं. म्हणजे वाढ दोघांमध्ये सारखीच होते. श्वसन, वनस्पती सुद्धा श्वसन करतात. आपण आत्ताच मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं, खोडांवरील किंवा पानांवरील छिद्रांच्या साहाय्याने वनस्पती श्वसन करतात. आणि प्राण्यांमध्ये श्वसनासाठी वेगळे अवयव असतात, आपण पाहिलं. उत्सर्जन सुद्धा प्राण्यांमध्ये उत्सर्जन सुद्धा होतं, वनस्पतीमध्ये सुद्धा उत्सर्जन होतं. वनस्पतीमध्ये उत्सर्जन कसं होतं, तर ती गळलेली पानं जेव्हा पडतात ते काय असतं, ते वनस्पतीमध्ये उत्सर्जनच आहे. चेतना क्षमता आणि पुनरुत्पादन, म्हणजे पुन्हा पुनरुत्पादन म्हणजे प्रजनन. आपण आता पाहिलं ना की वनस्पतीमध्ये सुद्धा बी, खोड किंवा पानांमुळे काय होतं, तर दुसरं नवीन रोपटं तयार होतं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्रजनन कसं होतं, म्हणजे पुनरुत्पादन, तर अंडी घालून किंवा बाळाला जन्म देऊन प्रजनन होतं. म्हणजे या सगळ्या बाबतीमध्ये वनस्पती आणि प्राणी यात साम्य आहे. वनस्पतीचे शरीर देखील म्हणजे प्राण्यांप्रमाणे पेशीमय रचनेचे बनलेले आहे. प्राण्यांप्रमाणे वनस्पतींना देखील पाण्याची व पोषक तत्वांची आवश्यकता असते. वनस्पती ही ठराविक कालमर्यादेपर्यंत जिवंत राहतात. कळलं तुम्हाला वनस्पती आणि प्राणी यातील साम्य. आता आपण वनस्पती आणि प्राणी यातील साम्य पाहिलं. मग आता ही वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे हे तुम्ही आता मला सांगा, कारण आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. मग वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे सांगा बरं. तर वनस्पतीचा वापर आपल्याला अनेक गोष्टीत करावा लागतो, आहे की नाही. वनस्पतीपासून अन्न, धान्य, फळे मिळतात. अशा वनस्पतींचा घरगुती उपयोग होत असतो. पुन्हा अडुळसा, हिरडा, बेहडा अशा वनस्पतीपासून औषधे तयार केली जातात. काही वनस्पतींचा औद्योगिक कामातही उपयोग केला जातो. झाडांपासून लाकूड मिळते, लाकडापासून आपण फर्निचर बनवतो की नाही. अजून कापसासारख्या वनस्पतीपासून कापूस व धागे तयार केले जातात. अशा रीतीने वनस्पती आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडतात. कळलं तुम्हाला. वनस्पतीचा वापर आपण अनेक प्रकारे करतो की नाही. आपण वेगवेगळ्या भाज्या खातो, वेगवेगळे म्हणजे अन्न खातो, जसे म्हणजे भात, भाकरी, भाजी, पोळी, हे सगळं आपल्याला कशापासून मिळतं, तर वनस्पतीपासूनच मिळतं. वनस्पतीपासून आपल्याला वेगवेगळी औषधं मिळतात, जसे की अडुळसा, हिरडा, बेहडा. ते वेगवेगळ्या आजारांसाठी आपण त्याचा वापर करतो. आपल्याला वनस्पतीपासून लाकडं मिळतात, त्याचा उपयोग आपण फर्निचरसाठी करतो. पुन्हा वनस्पतीपासून आपल्याला कापूस मिळतो. मग आपल्याला जे कपडे, धागे जे तयार होतात ते कशापासून, तर वनस्पतीपासून होतात. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी वनस्पती आपल्याला उपयोगी पडतात.
समजलं वनस्पती सृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी आहे ते. आता प्राणीसृष्टी आपल्याला कशी उपयोगी आहे ते पाहूया आपण. आता पाठचा प्रश्न कुठला पाहिला आपण, तर वनस्पती सृष्टी आपल्याला कशी उपयोगी आहे. आता आपण काय पाहणार आहोत, तर प्राणीसृष्टी आपल्याला कशी उपयोगी पडेल, म्हणजे उपयोगी आहे. तर पाळीव प्राणी आपल्या घरगुती उपयोगाचे असतात. उदाहरणार्थ कुत्रा, म्हैस, मांजर, गाय हे पाळीव प्राणी आहेत ना, मग ते आपल्या उपयोगी असतात. आपलं कुत्रा आपल्या घराचं रक्षण करतं, गाय म्हशी आपल्याला दूध देतात आणि मग ते दूध पितो आपण. आणि आपण अजून बरेचसे बरेचसे प्राणी आहेत, जसे की कोंबड्या आहेत, ते अंडी घालतात आणि मग ते अंडी आपण खातो. म्हणजे पाळीव प्राणी आपल्या घरगुती उपयोगाचे असतात. उदाहरणार्थ कुत्रा, म्हैस, मांजर, गाय प्राण्यांकडून आपल्याला अंडी मिळतात, दूध, मांस मिळतं. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, मासे या आपण अन्न म्हणून खातो की नाही. चिकन, मटण खाता की नाही. मग चिकन म्हणजे कोंबड्यांपासून म्हणजे कोंबड्या खातो आपण, मेंढ्या, शेळ्या यांचं मांस खातो आपण. पुन्हा मासे आपण यांचा सगळ्यांचा अन्न म्हणून वापर करतो. पुन्हा काही व्यवसायासाठी सुद्धा म्हणजे यांचा प्राण्यांचा वापर केला जातो की नाही. जसे की बैल, घोडा, उंट असे प्राणी शेती कामासाठी वापरले जातात, वाहतुकीसाठी वापरले जातात. मधमाशी, लाखेचा किडा आणि रेशीम किडा यांसारख्या उपयुक्त कीटकांपासून आपल्याला मध मिळते, लाख मिळते, रेशीम मिळते. गांडूळ मिळते ना, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. असं शेतकरी म्हणजे तो गांडूळ सुद्धा काय करतो, शेतकऱ्याला मदत करतो. तो आपली शेती म्हणजे जी जमीन आहे, शेतीची जमीन तो भुसभुशीत करण्यासाठी गांडूळ आपल्याला फार उपयुक्त आहे. म्हणून गांडळाला पण म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात. म्हणजे जशी आपल्याला वनस्पती जशा आपल्याला फार उपयुक्त आहेत, तसे प्राणी सुद्धा आपल्याला फार उपयोगी आहेत. प्राण्यांपासून सुद्धा आपल्याला अन्न मिळतं. प्राण्यांपासून म्हणजे काही प्राणी व्यवसायासाठी वापरले जातात, काही वाहतुकीसाठी वापरले जातात. मध मिळते, पुन्हा आपल्याला रेशीम मिळते, पुन्हा गांडूळ सुद्धा शेतकऱ्याला मदत करतो. अशा प्रकारे प्राणीसृष्टी आपल्याला उपयोगी आहे. मुलांनो, आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते. पुढचा प्रश्न काय आहे आपला, तर सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे काय आहेत, सांगा बरं. सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे काय आहेत. तर सजीवांमध्ये वाढ होते, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता व हालचाल अशी लक्षणे दिसून येतात. सजीव जन्म घेतात, सजीव मृत्यू पावतात. अशी सगळी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसून येतात का, तर ही सर्व लक्षणे निर्जीवांमध्ये दिसून येत नाहीत. हे म्हणून सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत. कळलं तुम्हाला. सजीवांमध्ये काय, तर सजीवांमध्ये वाढ, अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता व हालचाल अशी लक्षणे दिसून येतात. सजीव जन्म घेतात व मृत्यू पावतात अशी लक्षणे निर्जीवांमध्ये दिसून येत नाही. हा सजीव आणि निर्जीवांमधला फरक आहे. समजलं. मुलांनो, आता मला सांगा, कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो. आपण मगाशी पाहिलं ना की श्वसन आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. श्वसन सुद्धा सजीवांचे लक्षण आहे. मग कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतो ते आता आपण पाहूया. मासा कशाच्या साहाय्याने श्वसन करतात माहितीये, कल्ल्यांच्या साहाय्याने. कशाच्या साहाय्याने, कल्ल्यांच्या साहाय्याने. कर्कोचा कशाच्या साहाय्याने श्वसन करतो, तर फुफ्फुसे किंवा हवेच्या पिशव्या देखील हवा साठवायला सहाय्य करतात. त्याला कळलं, हवेच्या पिशव्या देखील हवा साठवायला सहाय्य करतात. तर मानव म्हणजे आपण कशाच्या साहाय्याने करतो श्वसन, तर फुफ्फुसे आणि श्वासपटलांच्या साहाय्याने श्वसन करतो. अळी श्वसन छिद्रे. कळलं. गांडूळ कशाच्या साहाय्याने श्वसन करतो, तर त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. कशाच्या साहाय्याने, तर त्वचेच्या साहाय्याने. वडाचे झाड कशाच्या साहाय्याने करते, आपण बघितलं. वनस्पती कशाच्या साहाय्याने श्वसन करतात, तर पानांवरील छिद्रामधून किंवा खोडांवर किंवा ज्यांच्या पानांवर छिद्र असतात त्यांच्या छिद्रातून वनस्पती काय करतात, तर श्वसन करतात. मग कळलं कोण कशाच्या साहाय्याने श्वसन करतं, तर मासे कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करतात. कर्कोच्या फुफ्फुसे साहाय्याने, मानव फुफ्फुसे, अळी श्वसन छिद्रे, गांडूळ त्वचा आणि वडाचे झाड पानावरील छिद्रातून. कळलं. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो. दिलेले जे पर्यायपैकी योग्य पर्याय निवडून
रिकामी जागा भरा. म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? आपण आता पाहिलं मगाशी सुद्धा, वनस्पती स्वयंपोषी असतात. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची वनस्पतीमध्ये जी प्रक्रिया असते त्याला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. आता ह्यातलं काय आहे, तर शरीरात डॅश वायू घेणे व डॅश वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. कुठला वायू आपण शरीरात घेतो श्वसनासाठी? तर ऑक्सिजन घेतो की नाही. आणि कुठला वायू बाहेर सोडतो? तर कार्बन डायऑक्साईड. आता शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे डॅश होय. म्हणजे काय, तर शरीरातील जी निरुपयोगी आपले जे पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे काय, तर उत्सर्जन. काय म्हणतात त्याला? उत्सर्जन. आता घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला डॅश म्हणतात. काय, तर घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर चेतना क्षमता असे म्हणतात. तर आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव डॅश पावतो. काय, तर आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव डॅश पावतो. काय होतं? प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. काय येणार? ही रिकामी जागा इथे, तर मृत्यू पावतो. तुम्हाला कळलं ह्या रिकाम्या जागेमधले शब्द, उत्तरं कळली? स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. शरीरात डॅश वायू घेणे व डॅश वायू बाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात. व शरीरात कुठला वायू घेणे? तर ऑक्सिजन वायू घेणे व कार्बन डायऑक्साईड सोडणे याला काय म्हणतात? श्वसन म्हणतात. आणि पुढचा प्रश्न काय आहे, तर शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन. समजलं? आता पुढील गाळलेली जागा आपल्याला कुठली भरायची आहे, तर घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर चेतना क्षमता म्हणतात. आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव डॅश पावतो. काय होतं? तर प्रत्येक सजीव आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव मृत्यू पावतो. समजल्या तुम्हाला यांची उत्तरं? तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं, तर आज आपण सजीवसृष्टी या पाठाचं मूल्यमापन पाहिलं. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण ह्याच पाठाचं मूल्यमापन पाहणार आहोत. धन्यवाद.